कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2024 मधील महाशिवरात्री केव्हा आहे, त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास कसा करतात, पूजाविधी काय आहे, त्याचबरोबर उपवास केव्हा सोडायचा, रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं लिहायला विसरू नका. सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 8 मार्च 2024 वार शुक्रवार रोजी महाशिवरात्री आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असते, म्हणजे ही एक त्रयोदशीयुक्त चतुर्दशी तिथी असते. या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते आणि दरवर्षी महाशिवरात्री साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आलेली असते. आणि यावर्षी आपल्याला 8 मार्च 2024 शुक्रवारी महाशिवरात्री साजरी करायची आहे. तर आता आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करायची ते बघूया. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ किंवा गंगाजल मिसळून स्नान करू शकता. या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याला विशेष असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. महाशिवरात्रीची पूजा खरं तर प्रदोष काळामध्ये करण्याला विशेष महत्त्व आहे, पण जर तुम्हाला सकाळीच पूजा करायची असेल तर सकाळी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे, तो म्हणजे सकाळी 6:30 वाजेपासून ते सकाळी 11:04 शुभ मुहूर्त आहे. या वेळात तुम्ही पूजा करू शकता. महाशिवरात्रीची पूजा तुम्ही जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही करू शकता, किंवा मग अंगणात मांडायची असेल तर तुम्ही अंगणात देखील पाटावर ही पूजा मांडू शकता, किंवा घरात देखील ही पूजा तुम्ही सेपरेट पाटावरती मांडू शकता. किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये जागा असेल, म्हणजे तुमचा देवारा जर मोठा असेल तर तुम्ही देवाऱ्यात देखील तिथल्या तिथे ही पूजा करू शकता. तर पूजा करताना सर्वप्रथम तुम्ही दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो. त्यानंतर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना स्नान घालून झालं की त्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये जी काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, आपल्या प्रत्येकाकडेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, तर अन्नपूर्णा देवीला देखील स्नान घालून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं की अन्नपूर्णा देवी ही दुसरं तिसरं कोणी नसून माता पार्वतीचंच एक रूप आहे. त्यामुळे तुम्हाला माता अन्नपूर्णाला देखील स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही या दोन्ही मूर्तींना, म्हणजे गणपती बाप्पा आणि माता अन्नपूर्णेला, जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे स्थापन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना गंध लावून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तसंही रोजच्या देवपूजेत देखील आपण शिवलिंगाची स्थापना शेवटी करत असतो, त्याचप्रमाणे या पूजेत देखील शिवलिंगाची स्थापना शेवटीच करायची आहे. त्यामुळे या दोन्ही देवांना तुम्ही सर्वप्रथम स्थापित करून त्यांना गंध लावून पूजा करून घ्यायची आहे. फुले, अक्षता वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे. त्यासाठी एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र पाटावर अंथरून घ्यायचं आहे. ज्यांचं कोणाचं महाशिवरात्रीच्या व्रताचं पहिलं वर्ष असेल त्यांनी संकल्प करून मगच व्रत करायचं आहे किंवा पूजा करायची आहे. आता आपल्याला शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे. तर शिवलिंगाला अभिषेक घालण्यापूर्वी एका ताटामध्ये तुम्ही थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि त्यावरती ते शिवलिंग ठेवायचे आहे. बघा, शिवलिंगाला कोणत्याही पदार्थांनी अभिषेक घालण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही दुधाने, पंचामृताने अभिषेक घालू शकता. शिवलिंगाला अभिषेक घालत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता, किंवा जे काही वेगळे महादेवाचे मंत्र आहे त्या मंत्रांचा देखील तुम्ही जप करू शकता. शिवलिंगाला तुम्ही दुधाने, दही साखरेने, पंचामृताने, चंदनाच्या पाण्याने
अभिषेक घालू शकता, पांढऱ्या तिळांचा अभिषेक घालू शकता. ज्या कोणत्या पदार्थांचा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे शिवलिंगाला, तो अभिषेक घालून झाला की शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी तुम्ही पाण्यात गुलाबजल देखील मिसळू शकता. गंगाजल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही अभिषेक घालू शकता. बघा, या सगळ्याच वस्तू भगवान महादेवांना अभिषेक घालण्यासाठी आपल्याकडे पाहिजेच असं काही नाही. तुमच्याकडे यापैकी कोणत्याही वस्तू नसेल तर तुम्ही फक्त साध्या पाण्याने भगवान महादेवांना अभिषेक घातला तरी देखील चालेल, कारण भगवान महादेवांना भोळा महादेव असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर अभिषेक घालून झालं की ती जी काही शिवलिंग आहे ते व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण पांढरं वस्त्र टाकलेलं आहे तिथे शिवलिंग आपल्याला स्थापित करायचं आहे. बघा, हे जे काही आपण अभिषेक घातलेलं पाणी आहे ते इथे तिथे कुठे टाकायचं नाही, कारण ते पाणी कोणीही ओलांडता कामा नये. त्यामुळे ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. हे पाणी चुकूनही तुळशीला टाकायचं नाही, कारण आपण महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर चुकूनही करत नाही. बऱ्याच जणांना सवय असते की पूजा झाली की पाणी तुळशीमध्ये टाकून देतात, पण हे पाणी तुळशीमध्ये टाकायचं नाही किंवा देवपूजा झालेलं पाणी कधीही तुळशीमध्ये टाकायचं नाही. ते झाडाला तुम्ही अर्पण करून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही शिवलिंगाला चंदन पावडर, गुलाल किंवा भस्म यापैकी तुमच्याकडे जे काही असेल त्याने शिवलिंगाला गंध लावून घेऊ शकता. शिवलिंगाची स्थापना एकतर तुम्ही उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम या पद्धतीने करून घ्यायची आहे. बघा, जेव्हा आपण पंचामृताने कोणत्याही देवांना किंवा शिवलिंगाला अभिषेक घालतो तेव्हा तो अभिषेक शक्यतो तांब्याच्या भांड्यामध्ये करायचा नाही, कारण काही रासायनिक अभिक्रियांमुळे ते विषयुक्त बनतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही देवी देवतांना पंचामृताने अभिषेक घालणार असाल तर तेव्हा तांब्याच्या भांड्यांचा वापर करायचा नाही. तुम्ही स्टीलच्या तामणामध्ये पंचामृताने अभिषेक घालू शकता. फक्त पंचामृतच नाही की इतर कोणत्याही आंबट पदार्थांनी तुम्ही जर अभिषेक घालणार असेल देवी देवतांना तर तो शक्यतो स्टीलच्या तामणामध्ये घालायचा, तांब्याच्या भांड्यांचा वापर करायचा नाही. त्यानंतर तुम्ही शिवलिंग तुमच्या आवडीप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवून घ्यायचं आहे किंवा इतर कोणतीही फुलं असतील तर त्या फुलांनी तुम्ही ते सजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळा असेल तर ती माळा देखील तुम्ही सजावटीमध्ये वापरू शकता. जे काही साहित्य असेल तुमच्याकडे सजावटीसाठी ते तुम्ही वापरू शकता. नसेल तर काही हरकत नाही, जे काही आहे त्याच्यात तुम्ही सजावट करून घ्यायची आहे. महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुम्हाला बेलपत्र वाहायचं आहे. बेलपत्र वाहताना ते पालथं करून वाहायचं आहे. त्यानंतर तुम्ही फळे देखील महादेवाला अर्पण करायचे आहे. बेलपत्र वाहताना तुम्ही साधं ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आख्यायिकेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. माता पार्वतीच्या रूपात आपण देवी अन्नपूर्णेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णेला तुम्ही जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ते अर्पण करू शकता. त्यानंतर नैवेद्य स्वरूपात तुम्ही बेलाचं फळ किंवा इतर जी काही फळे आपण खातो ती फळे अर्पण करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ते फळे नैवेद्य स्वरूपात अर्पण करतात त्यानंतर लगेच कापूर आरती लावायची आहे. आणि त्यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता तो काही नैवेद्य आहे तो जर तुम्ही ग्रहण करणार असाल तर तो पटकन बाजूला करून घ्यायचा आहे. कारण महाशिवरात्रीचा असा नियम आहे की जर तो नैवेद्य तुम्हाला सेवन करायचा असेल तर तो तुम्ही कापूर आरती लावल्यानंतर क्षणाचाही विचार न करता लगेच बाजूला करून घ्यायचा, किंवा मग तो त्या दिवशी तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य तुम्ही बाजूला करून विसर्जित करून द्यायचा असतो. जसा भाग बदलतो तसा महाशिवरात्रीच्या व्रताची पद्धत देखील बदलते. म्हणजे व्रताला काय खायचं काय खायचं नाही यांच्यात देखील थोडाफार बदल आपल्याला बघायला मिळतो. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये भगर किंवा भगरीपासून बनलेले कोणतेही पदार्थ आपल्याला नैवेद्यात दाखवायचे नाही. म्हणजे काय तर महाशिवरात्रीच्या व्रताला भगर चालत नाही. महाशिवरात्रीच्या व्रताला कोणी कोणी फक्त फळं खातं, कोणी साबुदाणा खातं. साबुदाण्यामध्ये काही जण फक्त गोड खिचडी खातात, तिखट खिचडी खात नाही, खजूर खाल्ली जाते. तर तुमच्या भागात ज्या पद्धतीने हे व्रत केलं जातं तर त्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता. तर या महाशिवरात्रीच्या व्रताचं पारण म्हणजे हे व्रत कधी सोडायचं तर महाशिवरात्रीचं व्रत हे तुम्हाला
दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्च 2024ला शनिवारी सकाळी 6:37 ते 3:28 तुम्ही कधीही उपवास सोडू शकता. महाशिवरात्रीचं व्रत हे 1.5 दिवसीय व्रत असतं. उपवास सोडण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवलेले असतील तर त्याचा नैवेद्य तुम्ही जिथे कुठे पूजा मांडली असेल तर तिथे दाखवून घ्यायचा आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने महाशिवरात्र केव्हा आहे, महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं, पूजा कशी करायची, उपवास कसा सोडायचा, केव्हा सोडायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.